ओम शांती. आजची मुरली आहे 6/6/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, भविष्य श्रेष्ठ पद प्राप्त करण्याचा आधार आहे संगम युगावरची पढाई. ह्या पढाईनेच तुम्ही गरिबापासून सावकार बनणार आहात आणि भविष्यामध्ये राजकुमाराची प्राप्ती प्राप्त करणार आहात. इथे आहे साधारण, तिथे बनणार आहात सावकार. पुढे बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, सतयुगामध्ये तुमच्या मुखामध्ये सोन्याचा चमच असणार आहे. त्याचे 2 प्रकार आहेत. तर याच्यामध्ये बाबा सांगतात, मुलांनो, एक आहे जसं भक्ती मार्गामध्ये खूप काही दान पुण्य केलं जातं, मंदिरं बांधले जातात, धर्मशाळा बांधल्या जातात, गोरगरिबांना दान केलं जातं, तर त्याचा सुद्धा एक तो आधार आहे. आणि दुसराही ज्ञान मार्गामध्ये जो खूप अटेन्शन देऊन शिकत असतो, लक्ष देऊन शिकत असतो आणि त्या शिक्षणाबरोबर त्या शिक्षणाचं स्वरूप देखील तो बनत असतो, त्याच्या आधारे तुमच्या मुखामध्ये सतयुगामध्ये सोन्याचा चमचा असणार आहे किंवा तुम्ही सोन्याच्या चमच्याने जेवणार आहात. बाबा सांगतात की एक आहे नरक आणि दुसरा आहे स्वर्ग. आजच्या युगामध्ये कोणी जर मृत्यू पावला तर म्हणतात स्वर्गवासी झाला. बाबा सांगतात नाही, स्वर्ग तुम्हालाच निर्माण करायचं आहे आणि त्या स्वर्गामध्ये तुम्हीच सोन्याच्या चमच्याने जेवणार आहात, चांदीच्या पाटावर तुम्ही बसणार आहात, 36 प्रकारचं भोजन तुम्ही त्या ठिकाणी खाणार आहात. परंतु हे केव्हा? तर जेव्हा तुम्ही या ठिकाणी ज्ञानाचं दान करत राहाल, ज्यावेळेस तुम्ही ज्ञान दुसऱ्यांना भरभरून देत राहाल, तर त्याचं रिटर्न बाबा सांगतात तुम्हाला सोन्याच्या महलांमध्ये रूपांतर होऊन येत असणार आहे. जसं बाबांनी उदाहरण दिलं की ह्या ठिकाणी जर आपण 1 रुपया बँकेमध्ये टाकला तर त्याचं व्याज आणि पुन्हा चक्रवाढ व्याज आपल्याला ते रिटर्न मिळत असतं. तसं बाबांच्या ईश्वरीय बँकेमध्ये जर आपण कधी 1 रुपया दान केला तर त्याचं रिटर्न चक्रवाढ व्याज रूपामध्ये बाबा तुम्हाला एकाचे 1000 रुपये देणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी ज्ञान रत्न दान केले तर बाबा त्या ठिकाणी तुम्हाला हिऱ्यांच्या रूपाने देणार आहे. या ठिकाणी तुम्ही तन म्हणजे शरीर जर बाबांच्या सेवेमध्ये लावलं तर बाबा त्या ठिकाणी जन्म जन्मांतरासाठी निरोगी कंचन काया शरीर तुम्हाला अर्पण करणार आहे. म्हणजे संगम युगावरचा जो पण एक छोटासा पुरुषार्थ आहे, तो पुरुषार्थ तुम्हाला जन्म जन्मासाठी कित्येक पटीने तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. म्हणून ह्या संगम युगावरती तन मन धन जन संपर्क या सर्व गोष्टींनी आपल्याला भविष्यासाठी ट्रान्सफर करायचं आहे, भविष्यामध्ये पुढे पाठवून द्यायचं आहे. बाबा सांगतात, मुलांना, तुम्ही हुशार मुलं आहात. तुमच्या पुढे येणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला नंबर 1 नी पास व्हायचं आहे. आता या ठिकाणी बाबांनी आपल्याला 4 विषय दिलेले आहे: ज्ञान, योग, धारणा आणि सेवा. योग सब्जेक्ट मध्ये बाबा सांगतात की तुमचे विकर्म विनाश होणार आहे. आत्मा जेवढी योग अग्नीने तापली जाईल तेवढे आत्म्यावरचे विकर्म विनाश होतील. ज्ञानाने तुमची बुद्धी शुद्ध होईल, स्वच्छ होईल आणि सात्विक होईल. धारणा स्वरूप ज्यावेळेस तुम्ही बनाल त्यावेळेस बाबा सांगतात एक एक मूल्य हे तुमच्याकडे मोत्या समान येत राहील. सेवा, बाबा सांगतात सेवा हीच तुम्हाला मेवा देत असते, सेवा हीच तुम्हाला शक्ती देत असते आणि सेवा हेच तुम्हाला सेवेचं फळ मिळत असतं. तर ह्या 4ही विषयांमध्ये जोपर्यंत तुम्ही पूर्ण अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्ही परीक्षेमध्ये फुल पास होणार नाही. आणि सतयुगामध्ये जायचं असेल तर आपल्याला प्रत्येक विषयांमध्ये आपल्याला पूर्ण मार्क घेणं काळाची गरज आहे. यासाठी बाबा सांगतात तुम्ही कोणतीही चिंता करू नका, परंतु तुम्ही रोज रोज अभ्यास करा. कारण आपल्याला माहिती आहे रोज मुलांनी जर शाळेमध्ये अभ्यास केला तरच ते शेवटी परीक्षेमध्ये पास होतात. तसं आपल्यालाही शेवटी परीक्षेत पास व्हायचं आहे, यासाठी नेहमी हर्षित मुख राहायचं आहे. स्मृतीमध्ये बाबा बाबा बाबा
आणि दुसरी गोष्ट आज बाबांनी सांगितलं, कधीही कोणाकडे काहीही मागू नका. बाबा तुमच्या सोबत आहे. बाबांनी तुम्हाला खूप भरभरून दिलेला आहे. फक्त तुम्ही त्याच्या आठवणीमध्ये राहा. एकरूप एकरस अवस्था ठेवण्यासाठी देही अभिमानी अवस्था राहील याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. पुरुषार्थच तुम्ही असा करा की तुम्हाला पुराणी दुनिया आठवणार नाही, पुराणे संबंध आठवणार नाही, पुराणे देहाचे कोणतेही आकर्षण तुम्हाला आकर्षित करणार नाही. असाच पुरुषार्थ तुम्ही नेहमी करत राहा. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, तुमची मनन करण्याची शक्ती इतकी पॉवरफुल वाढवा, इतकी शक्तिशाली ठेवा की तुम्हाला जो पाऊल तुम्ही टाकाल त्या पाऊलामध्ये तुम्हाला सर्व शक्ती ह्या ऑर्डर प्रमाणे काम करतील. मनन शक्ती म्हणजे दिव्य बुद्धीचं खुराक आहे, भोजन आहे. जसं भक्ती मार्गामध्ये सुद्धा नेहमी सकाळी सकाळी उठून ग्रंथांचं पोथीचं पूजन करत असताना श्लोकांचं पठण केलं जातं, सिमरण केलं जातं. तसं बाबा सांगतात की या ठिकाणी ज्ञानाचं सिमरण, ज्ञानाचं चिंतन म्हणजे हे आहे बुद्धीचं खुराक. तुम्ही मास्टर सर्व शक्तिवान आहात आणि बाबा तुमच्या बरोबर सर्व शक्तिवान आहे. बाबा म्हणतात रोज सकाळी सकाळी उठून हे एक टायटल तुमच्या बुद्धीमध्ये ठेवा, म्हणजे तुमची बुद्धी नेहमी शक्तिशाली होईल. आणि जी बुद्धी शक्तिशाली राहील त्या बुद्धीवर कोणतीही माया, कोणतीही मायाचे प्रकार हे वार करू शकणार नाही. आणि अशी बुद्धी कोणत्याही मायाच्या परवश होऊ शकणार नाही. माया पहिला जो पाऊल टाकते तो टाकते व्यर्थ विचारांच्या माध्यमातून. तर तुमची बुद्धीच एवढी पॉवरफुल राहिली तर मायेचा पाऊल टाकण्याची सुद्धा तुमच्याकडे हिंमत होणार नाही आणि तुमची बुद्धी कधी कमजोर होणार नाही. बाबा सांगतात जर तुम्हाला कमजोरीपासून वाचायचं असेल तर तुमची मनन शक्ती, चिंतन शक्ती आता वाढवत जा. पुढे बाबा सांगतात की जो माझा आज्ञाकारी बच्चा असतो, आज्ञाकारी वफादार असतो, इमानदार असतो, वफादारी असतो, तर तोच मुलगा नेहमी दुवांचा पात्र होतो. आणि जे दुवांचा पात्र असतो तो कधीही कोणत्याही गोष्टीत कमजोर राहत नाही. तो नेहमी भरपूर असतो, संतुष्ट असतो आणि प्रसन्न असतो. जगामध्ये सर्व काही फिकं आहे दुवा आणि आशीर्वादाच्या पुढे. म्हणून बाबा सांगतात दुवा द्या आणि दुवा घ्या, आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या. दुवा हे खातं असं आहे की जर आपल्याला कुठला एखादा आजार झाला तर त्या आजारावर मात करण्यासाठी सुद्धा दुवा ही एक दवाई काम करते आणि सहजपणे व्यक्ती आजारापासून मुक्त होऊ शकतो. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, जर तुम्हाला आत्मिक दृष्टी, वृत्ती आणि दृष्टिकृती या तिन्ही गोष्टींचा जर अभ्यास राहिला तर प्रत्येक आत्म्याच्या प्रती तुम्ही चांगले भाव ठेवाल आणि जे चांगले भाव ठेवाल, शुभचिंतक बनून राहाल, ते शुभचिंतक वाक्य किंवा शुभचिंतक भावना तुम्हाला कधीही थकू देणार नाही. तुम्ही नेहमी मजबूत राहाल. तुम्ही कधी मनाने कमजोर होणार नाही. तुमच्यामध्ये कधीही माझंपण येणार नाही. तुम्हाला कधी तुमचा अहंकार जागृत होणार नाही याची तुम्ही खूप खूप काळजी घ्या. दुसऱ्यांना सहयोग द्या, दुसऱ्यांकडनं सहयोग घेत राहा. तुमचा देह अभिमान कधीही तुम्ही जागृत होऊ देऊ नका. ओम शांती.